या की हो भैया. शीतल, ह्यो समजा जो प्रकार झाला ना त्याची भैयांना माफी मागायची आहे. बोला की भैया. भैया बोला की. हा शीतल, खरंच मनापासून सॉरी बर का. म्हणजे झाल्या प्रकाराबद्दल तुम्ही जी शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे. तुम्ही कोणीच राग मनात धरू नका. अहो त्याचं काय झालं, मी झोपलो होतो आणि अचानक मला स्वप्न पडलं की जयश्री खिरीत विष मिसळत आहेत. आणि तुम्ही ते पिताय. म्हणून धावत पळत एवढं रस्त्यातनं पळतेस तोवर स्वप्नात जाग आली नव्हे तुला? अहो तसं नाही, टेन्शनच्या नादात मला काय कळलंच नाही हे स्वप्न आहे का खरं आहे काय. त्या बिचाऱ्या जयडीला अख्ख्या गावासमोर अपमान सहन करायला लागला. आणि तिला सॉरी म्हणायचं सोडून मला कसं. अहो तसं नाही, आम्ही जयश्रीची पण माफी मागितली. खोटं वाटत मामीने विचार. मामी होय होय, आत्ताच जेडीच्या हातापाया पडलं, चूक झाली म्हणलं. आम्ही तिकडून इकडे आलो. पुष्पा, अगं तू माफ केलंस ना तर विषयच संपला. आमचं काय नाही ग एवढं, पण आम्हाला जरा जयश्री बद्दलच वाटत होतं. आई, म्हणजे तुम्ही मला माफ केलं? अहो भैया, तुम्ही काही मुद्दाम केलंय का? आणि जे काय केलं ते शीतलच्या काळजीपोटीच केलं की नाही? हा तेच की, शीतलची काळजी वाटती म्हणूनच केलंय त्यांनी. त्याच्यामुळं माफी बिफी काय मागायची गरज नाही. आणि मी बी काय म्हणले नाही भैयांना. विचारा की, होय का रे भैया? हा होय. हा, आणि वहिनी तुम्हाला काय अडचण नाही, मला काय अडचण नाही, भैयांना बी काय अडचण नाही. म्हणजे कसं समजा कसं पहिल्यासारखंच आहे. नाहीतर काय होतं, अशा येळेला नाते संबंध बिघडायची भीती असती ना. अगं नाही नाही, एवढ्या तेवढ्या कारणाने संबंध कसे बिघडतील? होय, पण ह्यांनी अजून माफ केलेलं दिसत नाही. अहो तिच्या पण मनात तसं काय नसतंय. होय खरंय, पण ह्यांनी एकदा माफ केलं असतं म्हणजे. हा सांगल की. शीतल सांग. अगं शीतल बोल की. काय? अगं माफ केलं म्हणून सांग. हे बघ शीतल, कुणाची चूक झाली असेल आणि त्याने ती मान्य केली ना तर उगाच राग धरू नये मनात. ठीक आहे, केलं माफ.
भैया हं? अहो तिचं काय मनावर घेऊ नका एवढं. नाही नाही, अहो आता आमची चूक आहे म्हणल्यावर ह्यांचं चिडणं करेक्ट आहे. कुणी बी काहीच मनात ठेवू नका. जी झालं ती झालं. बर आई, येतो मी. अहो जरा चाट घेऊन जावं की. नाही नको. बरं मामी, येतो बरं का. फेडरेशनचं काम आहे ना, येते मी पुन्हा. बरं ठीक आहे. शीतल, पुन्हा एकदम मनापासून सॉरी बरं का. शीतल, अगं मोठ्या माणसांशी असं कोणी बोलतंय वय? एवढं बी कळत नाही तुला? तो कुठं मोठा आहे? अगं वयाने मोठं नसलं तरी पदानं किती मोठं आहेत भैया साहेब. भैया साहेब? हा मग बाहेर किती मान आहे भैयांना. आता तुमची एवढी मदत केली त्यांनी आणि गावात समजायला मदत करत असतात आणि तुम्हाला फेडरेशनचा अध्यक्ष केलं म्हणजे दुसरं कोणी नव्हतंच ना गावात. आणि फेडरेशनच्या कामाचा यात काही कमी असतो का? मामी, तुम्ही जे गुणगान गाताय ना ते अजिबात पटना मला. पण शेवटी तुम्ही सासूबाई होणार आहे माझ्या, तेव्हा तुमचं ऐकून घ्यायलाच पाहिजे. शीतल, तर भैया साहेबांमुळेच मी अध्यक्ष झाले का नाही? मग असं एकेरी बोलून चालतंय वय? हा सांग की चालेल का? नाही चालणार. त्याच्यामुळं बोलताना आधी विचार करत जा. आणि कुणी बी मोठं माणूस आलं की त्याच्या पाया पडत जा. आता त्याच्या पाय पडायचं वय? अगं भैयाच्या नाही ग, कुणी मोठं माणूस आलं की त्याच्या पाया पडायचं. वय कळलं का? वय. वहिनी बघा, असं समजावून सांगितलं का नाही की पोरं ऐकतात आपलं, आणि आपण लावू ना तसं वळण लागतं बघा. मग अगं अगं माझ्या कशाला? सुरुवात केली हो. सुमन, जा जरा आमच्या दोघींना चाट येऊ. होय बर.